आपण उपवास का करतो तर रोजच्या अन्नापासून पोटाला आराम मिळावा म्हणून करतो। मग सात्विक आणि पौष्टिक असलेलं हलकं फुलकं अन्न आपण उपवासासाठी खातो। त्यामुळे आज आपण उपवासासाठी आठवडाभरापेक्षा जास्त दिवस टिकणारे आणि पटकन पोट भरून भरपूर एनर्जी देणारे 3 तिखट आणि 2 गोडाचे पदार्थ पाहू। पहिला पदार्थ बनवण्यासाठी कढईमध्ये 1 टीस्पून शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे। यामध्ये 1 कपभर शेंगदाणे टाकून घेऊ। या तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। शेंगदाण्यांना एकसारखं तेल लागलं की गॅस मध्यम आचेवर करून घेतला आहे। गॅस मध्यम आचेवर आहे त्यामुळे शेंगदाणे भाजताना याला सतत हलवत राहायचं आहे। शेंगदाणे कॅल्शियम आणि प्रोटीननी भरपूर असतात, त्यामुळे हे उपवासाला खाल्ले की छान पोट भरतं। त्यामुळे शेंगदाण्याचे पदार्थ आपण उपवासाला खातो। 2 ते 3 मिनिट भाजल्यानंतर आता शेंगदाण्याला डाग पडायला लागलेली आहेत, तर गॅस मंद आचेवर करून घेतला आहे आणि मंद आचेवरच आता आपल्याला हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत आले की शेंगदाणे थोडेसे फुटायला लागतात। मध्यम आचेवर 3 मिनिट आणि त्यानंतर मंद आचेवर 2 ते 3 मिनिट भाजल्यानंतर 6 मिनिटात आपले शेंगदाणे खमंग भाजून तयार आहेत। गरम असतानाच हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत। यामध्ये पाव टीस्पून लाल तिखट टाकून घ्यायचं। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर यापेक्षा जास्त तिखट टाका। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ। शेंगदाणे गरम असताना यावर मीठ आणि तिखट टाकलं की हे दोन्ही शेंगदाण्यांना व्यवस्थित लागतं, त्यामुळे गरम असतानाच हे टाकून घेतलं आहे। शेंगदाण्याला तिखट आणि मीठ एकसारखं लागण्यासाठी अशा पद्धतीने भांडं हलवून शेंगदाणे खालीवर करून घ्यायचे। खमंग तिखट शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत। फराळासोबत हे शेंगदाणे खाऊ शकता किंवा अधेमध्ये भूक लागल्यानंतर काही तिखट खावंसं वाटलं तर तेव्हा सुद्धा हे शेंगदाणे आपण खाऊ शकतो। आपला दुसरा पदार्थ आहे तोंडात बिलकुल न चिकटणारे खुसखुशीत आणि दाणेदार असे शेंगदाण्याचे खमंग लाडू। इथे एका जाड बुडाच्या कढईमध्ये 2 कप शेंगदाणे टाकून घेतले आहेत। जाड बुडाची कढई घेतल्यामुळे शेंगदाणे यामध्ये करपत नाहीत आणि लोखंडाच्या कढईमध्ये शेंगदाणे खमंग भाजले जातात। शेंगदाण्याला सतत हलवत मध्यम ते मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे हाय फ्लेमवर भाजले तर त्याला वरून डाग पडतात आणि फक्त वरवरच भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात, त्यामुळे मंद ते मध्यम आचेवर हे भाजायचे आहेत। हे 4 ते 5 मिनिट भाजून झाल्यानंतर यावर 1 ते 2 चमचे पाणी शिंपडून घ्यायचं। पाणी शिंपडून घेतल्यामुळे शेंगदाणे कुरकुरीत आणि खमंग भाजले जातात। पाणी शिंपडल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे चांगले भाजून घेतले आहेत। बघा, शेंगदाणे खमंग भाजून तयार आहेत। शेंगदाणे भाजायला 7 ते 8 मिनिटे लागली आहेत। आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेऊ। आपण 2 कप शेंगदाणे घेतले आहेत, तर त्यासाठी 1.5 कप गूळ लागतो। मिक्सरमध्ये एकाच वेळी सर्व मिश्रण बसणार नाही, त्यामुळे आपण 2 बॅचमध्ये हे मिश्रण वाटून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये 1 कप शेंगदाणे आणि पाऊण कप गूळ घालून घेतला आहे। गूळ मी फोडून घेतला आहे। आता यातले गूळ आणि शेंगदाणे थोडेसे खालीवर करून घ्यायचे, म्हणजे ते चांगले मिक्स होतील। आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवल्यानंतर मिक्सरचं बटन मागच्या बाजूने फिरवत फक्त ते बंद चालू करत हे वाटून घ्यायचं आहे। कंटिन्यू चालू ठेवायचं नाही। बटन मागच्या बाजूने बंद चालू करत हे वाटून घेतल्यामुळे गूळ शेंगदाणे एकजीव तर होतात, पण शेंगदाणे खूप बारीक न वाटता छान दाणेदार वाटले जातात। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे एकतर हे लाडू भुसभुशीत होत नाहीत आणि तोंडात चिकटत नाहीत। 30 ते 40 सेकंद हे वाटून घेतल्यानंतर मिश्रण तयार आहे। शेंगदाण्यामध्ये नॅचरल ऑइल असतं, त्यामुळे आपल्याला या लाडूसाठी तुपाची किंवा तेलाची गरज पडत नाही। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या गूळ शेंगदाण्याचं सुद्धा मिश्रण बनवून घेतलं आहे। जर यामध्ये काही गाठी झाल्या असतील तर त्या हाताने अगोदर फोडून काढायच्या आहेत आणि मग याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। आपल्याला माहितीच आहे की हे लाडू आपलं हिमोग्लोबिन वाढवतात, पण यापेक्षाही जास्ती याचे फायदे आहेत। हे गूळ शेंगदाण्याचे लाडू आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवतात। कधी भुकेमुळे आपल्याला थकवा आला असेल तर यामधले प्रोटीन आणि एनर्जीनी भरपूर असलेले हे लाडू पटकन पोट भरतात आणि आपल्याला भरपूर एनर्जी देतात। आपण तुपाचा बिलकुल वापर केला नाही तरी सुद्धा खूप सहजपणे एका हाताने आपण हा लाडू वळून घेतला आहे। शिल्लक मिश्रणाचे लाडू सुद्धा आपण वळून घेतले आहेत। किलोच्या प्रमाणात हे लाडू बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। एक लाडू फोडून दाखवते। बघा, शेंगदाण्याचे लाडू एकदम दाणेदार झालेले आहेत, बिलकुल भुसभुशीत नाहीत, मस्त खुसखुशीत झालेले आहेत। उपवासासाठी किंवा रोज खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू महिनाभरासाठी बनवून ठेवू शकता। आता आपण पुढचे पदार्थ पाहू। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 150 ग्राम मखाणे घेतले आहेत।
गॅस मंद आचेवर करून मखाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। मखाणे पूर्णपणे भाजून होईपर्यंत गॅसची फ्लेम वाढवायची नाही, कारण त्यामुळे मखाणे खूप लवकर करपू शकतात। मखाणे उपवासालाच नाही तर रोजसुद्धा खाल्ले तर शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत। हे आयर्न आणि कॅल्शियमनी रिच आहेत आणि यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे हे पोटभरीचं काम करतात आणि एनर्जीसुद्धा देतात। यात फॅटचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे हे खायला हलके फुलकेसुद्धा आहेत। मखाणे भाजण्या अगोदर असे चिवट असतात आणि जसे जसे आपण याला भाजू तसे तसे एकदम चुरमुऱ्यासारखे हलके फुलके कुरकुरीत होतात। आता मखाणे भाजायला सुरुवात करून जवळपास 12 ते 13 मिनिटे झाली आहेत। मखाणे भाजले आहेत की नाही ते पाहू। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा मखाना हातात घेऊन तो चुरून बघायचा। जर याचा पूर्णपणे चुरा होत असेल तर समजायचं की आपले मखाणे भाजले गेले आहेत। छोट्या साईजचे मखाणे पटकन भाजले जातात आणि मोठ्या साईजचा मखाना भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण मोठा मखाना चुरून बघायचा। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण यापासून 3 वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। मखाण्याचा पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 टीस्पून साजूक तूप टाकून घेऊ। आयुर्वेदानुसार मखाणे कोरडे असतात आणि हे आपल्या शरीराचा कोरडेपणा वाढवतात, त्यामुळे मखाण्याचा पदार्थ बनवताना तुपाचा वापर करायचा आहे। तुपामुळे यामधला कोरडेपणा कमी होतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। पाव टीस्पून लाल तिखट टाकून घेऊ। तिखट आणि मीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये 50 ग्राम भाजलेले मखाणे टाकून घेऊ। गॅस मंद आचेवर ठेवून तिखट आणि मीठ सर्व मखाण्यांना एकसारखं लागेपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। अगोदरच भाजलेले असल्यामुळे हे तिखट मिठाचे मखाणे बनवायला 2 ते 3 मिनिट लागतात। कढई गरम असते, त्यामुळे तिखट मीठ करपू नये म्हणून हे लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आपले एकदम साधे सोपे तिखट मिठाचे मखाणे खाण्यासाठी तयार आहेत। आता मखाण्याचा दुसरा पदार्थ पाहू। त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेतलं आहे। आपण मखाण्याचा चिवडा बनवणार आहोत, त्यासाठी थोडं जास्त तूप लागतं। तूप छान तापलं की यामध्ये पाव टीस्पून जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान तडतडले आहेत। आता यामध्ये 3 टेबलस्पून शेंगदाणे टाकून घेऊ। 10 ते 15 सेकंद तुपामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। त्यानंतर यामध्ये 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे पातळ काप टाकून घेऊ। हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खोबऱ्याचे काप तुपावर परतून घेऊ। खोबरं आणि शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत। यामध्ये 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजू टाकून घेतले आहेत। 10 ते 15 सेकंद काजू बदाम परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। सर्व जिन्नस एकदा चांगले मिक्स करून घेतले आहेत। बेदाणे पटकन तळले जातात, त्यामुळे आपण हे सर्वात शेवटी टाकत आहोत। 10 ते 12 बेदाणे टाकून घेतले आहेत। 5-10 सेकंद परतून लगेचच यामध्ये 50 ग्राम मखाणे टाकून घ्यायचे आहेत। आता यामधला मसाला मखाण्यांना एकसारखा लागेपर्यंत मखाणे छान मिक्स करून घेऊ। 1 ते 1.5 मिनिटातच मसाले मखाण्यांना लागले आहेत। आता हा मखाण्याचा चिवडा सुद्धा आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ। खमंग कुरकुरीत असा मखाण्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। आता मखाण्याचा तिसरा आणि गोडाचा पदार्थ पाहू। तर यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घेऊ। 4 टेबलस्पून गुळाची पावडर टाकून घेतली आहे। तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता। गूळ शेंगदाण्याचे लाडू आणि हा पदार्थ दोन्हीसाठी मी सेंद्रिय गूळ वापरला आहे। गूळ तुपामध्ये थोडा मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून पाणी टाकून घेतलं आहे। आता गूळ चांगला विरघळवून घ्यायचा। गूळ छान विरघळल्यानंतर थोड्या वेळातच असा याला फेस यायला लागतो। यावेळी यामध्ये शिल्लक राहिलेले 50 ग्राम मखाणे टाकून घ्यायचे आहेत आणि आता गुळाचा पाक आणि मखाणे चांगले एकजीव करून घ्यायचे। तुम्हाला वाटेल की गुळाचा पाक झाल्यामुळे मखाणे वातड होतील किंवा मऊ पडतील, तर तसं बिलकुल होत नाही। उलट सगळ्यात जास्त क्रंची हेच मखाणे लागतात। गूळ खूप लवकर करपला जातो आणि त्यामुळे मखाणे खराब लागतात, म्हणून फक्त 1.5 ते 2 मिनिटच मखाणे चांगले हलवून घ्यायचे। हे मखाणे जरी आत्ता चिकटलेले दिसत असतील तरी हळूहळू हे वेगवेगळे होतात। आपले गोड मखाणे सुद्धा बनवून तयार आहेत। हे पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। मखाण्यांचे सर्व पदार्थ रूम टेम्परेचरवर आले की ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, नाहीतर हे वातड होतात। शेंगदाण्यांचे 2 आणि मखाण्याचे 3 असे तिखट गोडाचे 5 उपवासाचे झटपट तयार होणारे पदार्थ तयार आहेत। पदार्थ आवडले तर व्हिडिओला लाईक करा। लवकरच भेटू अशाच छान छान पदार्थांसोबत। धन्यवाद।